आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय पुराणांमधील चांगल्या गोष्टी. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ चित्तशुद्धी तीर्थ आहे. उदाहरण दिले आहे की तीर्थाच्या पाण्यात स्नान केल्याने शरीराचा मळ तर धुतला जातो, परंतु मनाचा मळ धुतला जात नाही. त्यासाठी तत्वदर्शी संताचा सत्संग ऐकला पाहिजे. सत्संग चित्तशुद्धी करतो. याला चित्तशुद्धी तीर्थ म्हटले जाते. गीता अध्याय 4 श्लोक 32 आणि 34 मध्ये देखील याच गोष्टीचे समर्थन केले आहे. एकदा ऋषी वशिष्ठजी आणि ऋषी विश्वामित्रजी गंगा नदीच्या किनारी आश्रमांमध्ये राहत होते. गंगा तीर्थाच्या पाण्यात रोज स्नान करत होते. त्याच गंगेचे जल पित होते. एकदा कोण्या गोष्टीवरून दोघांचेही भांडण झाले. दोघांनीही शस्त्र काढले. एक दुसऱ्याला मारायला तयार झाले. त्यांच्यात मध्यस्थी करून युद्ध समाप्त करवले गेले. सूक्ष्म वेदात सांगितले आहे की कबीर गंगा कांठे घर करे, पिवे निर्मल नीर, मुक्ती नहीं सत्य नाम बिन, कह सच्च कबीर. कबीर तीर्थ कर कर जग मुआ, उडय पानी नहाय, सत्य नाम जपा नहीं, काल घसीटे जाय. अर्थात गंगा नदीच्या तीरावर निवास करतात, मोक्षदायक मानून तसेच गंगेचे निर्मळ पाणी पितात, परंतु भक्तीच्या सत्यशास्त्र प्रमाणित नामाशिवाय मोक्ष शक्य नाही. कबीर परमेश्वरजी पुढे सांगतात की भ्रमित ज्ञानाच्या आधारे संसारातील व्यक्ती तीर्थांना जातात, जीवनभर ही साधना करतात. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांना त्या साधनेपासून आराम मिळत नाही. काल याचे दूत त्यांना जबरदस्तीने फरफटत ओढून घेऊन जातात, दंडित करतात. कर्मकांड करणे म्हणजे पितृपूजा, श्राद्ध घालणे, प्रेतपूजा, मूर्तीपूजा वेदांविरुद्ध आहे. अज्ञानतेमुळे करतात. प्रमाण मार्कंडेय पुराणात रौच ऋषींची उत्पत्ती कथा या अध्यायात आहे. या सर्व चांगल्या गोष्टी आपण याच पुस्तकात वाचाल, ज्या प्रमाणांसहित लिहिलेल्या आहेत. ग्रंथांची म्हणजे शास्त्रांची प्रत जोडून स्पष्ट केल्या आहेत.